नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माळी सर। महाराष्ट्रातील तमाम जे शिक्षक भरतीची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना नेमकी शिक्षक भरती कशा पद्धतीने असते, त्याचा सिलेबस काय, सीटीटी परीक्षा काय असते, टीईटी परीक्षा काय असते, टीएआयटी परीक्षा काय असते, ह्या सगळ्या परीक्षांची माहिती बऱ्याच जणांचा संभ्रम निर्माण असतो। ज्यांनी नुकतंच बीएड केलेलं असतं, डीएड केलेलं असतं, पण परीक्षाबद्दलची माहिती नसते आणि तसे फोन मला सातत्याने येत असतात। म्हणून मी ठरवलं की एक छोटासा व्हिडिओ काढावा आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळे संभ्रम, मनाची द्विधावस्था जी आहे ती एकदाची कायमची मिटवून टाकावी। तर आज आपण जो व्हिडिओ काढत आहोत, हा व्हिडिओ जो आहे ही सीटीईटी जी परीक्षा आहे, टीईटी जी परीक्षा आहे, टीएआयटी जी परीक्षा आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज भेटणार आहे। विद्यार्थ्यांना एकदा सिलेबस माहित झाला, अभ्यासक्रम माहित झाला, संदर्भ साहित्य कुठलं वाचायचं हे माहित झालं ना, तर मग तो विद्यार्थी नेमका लगेच अभ्यासाला लागू शकतो आणि तेच आपल्या विद्यार्थ्यांना करायचंय। कारण आताच एक कोर्टाचं म्हणजे एक परिपत्रक आले की त्याच्यामध्ये आता ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये टीईटी परीक्षा आहे, त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी मध्ये देखील टीआयटी परीक्षा आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे, जेव्हा जागा निघल्या जातात त्यावेळेस सगळ्यांनाच माहिती असतं ती की आता सीटीईटी ची परीक्षा निघलेली आहे, तिची 7 जुलैला एक्झाम आहे। हे म्हणजे फिक्स आहे सर्व आणि याच्यामध्ये काही बदल होणार नाही। आणि विद्यार्थ्यांना आणखी एक आनंदाची गोष्ट अशी सांगितली आहे की त्यामध्ये इथून पुढे दरवर्षीप्रमाणे काय, दरवर्षी ॲन्युअल म्हणजे काय, दरवर्षी तुम्हाला आता इथून पुढे शिक्षक भरतीची टीईटी आणि टीआयटीची म्हणजे शिक्षक अभियोग्यतेची परीक्षा दरवर्षी होणार आहे। आता तुम्ही म्हणता सर हे बोलताय तुम्ही, पण आपल्याला ते कोर्टाच्या माध्यमातून परिपत्रक ते वाचलं आपण आणि त्या अनुषंगाने मीही बोलत आहे, मी मनाचं काही बोलत नाही। तर बघूयात आपण आज सीटीईटी आणि समजा टीईटी आणि टेट संदर्भात नेमकं काय आहे माहिती। मग परीक्षेचं स्वरूप बघायचं आहे आपल्याला। आता परीक्षेचं स्वरूप पाहायचंय, परीक्षा नेमक्या कुठल्या, तर या परीक्षांचा बऱ्याच जणांचा गोंधळ असतो, टीईटी आणि सीटीईटी आणि टीआयटी। तर या तिन्ही मी समोर इथं आपण फलकावरती घेतलेले आहेत। तर आता सीटीईटी म्हणजे काय, म्हणजे त्या परीक्षेचं नाव काय, तर ते तुम्हाला अगोदर सांगतो। सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं इंग्लिश मध्ये आहे। ज्यांना इंग्लिश मध्ये समजत नाही तर त्याचं मराठीत नाव केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी किंवा पात्रता परीक्षा आहे। आणि त्याचबरोबर इकडं टीईटी जी आहे ही आपली महाराष्ट्राची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा। एकदम सोप्या सरळ साध्या भाषेमध्ये सांगतोय, हे प्रत्येकाला समजावं म्हणून अशा पद्धतीने सांगतोय। टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे टीआयटी म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो। विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं या दोन परीक्षा ज्या आहेत त्या आपल्याला शिक्षक भरती जी महाराष्ट्रातली असते, महाराष्ट्रातल्या शिक्षक भरतीसाठी या दोन परीक्षा आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत। परंतु आपण महाराष्ट्रामध्ये जरी राहत असो पण सीटीईटी जर दिली केंद्राची, तर केंद्राच्या परीक्षेस दिली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ऑब्लिक करतो इथं मी विकल्प, म्हणजे काय, तुम्ही सीटीईटी जरी दिली आणि टीईटी जरी दिली तर तुम्हाला टेट देणं अनिवार्य आहे। आणि म्हणून या दोन्हीपैकी एक परीक्षा दिली तरी तुम्हाला ही परीक्षा देता येते, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा काय की सीटीईटी आणि टीईटी मधला फरक काय। विद्यार्थी मित्रांनो, तसा फरक काहीच नाही, पण जर पाहिला आपण फरक तर सीटीईटी ही केंद्राची म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि इकडे शिक्षक पात्रता परीक्षा ही आपल्या राज्याची आहे। आणि सिलेबस मधला जो विषय आहे ते विषय अगदी 100% सेम आहे, परंतु याचा जो दर्जा असणार आहे तो दर्जा मात्र काय आहे रे, तर इकडं लँग्वेज एक महत्वाची आणि दर्जा पण महत्वाचा आहे। सीबीएसई पॅटर्न नुसार याचा अभ्यासक्रम असणार आहे, त्याची स्टेट बोर्ड म्हणजे एनसीईआरटीची जी पुस्तकं असतात त्या लेवलची असणार आहेत, त्या लेवलची फक्त विषय मात्र सेमच आहेत। आणि लँग्वेज तुम्ही मराठी आणि कुठली रे, सॉरी हिंदी आणि इंग्रजी, हिंदी आणि इंग्रजी इकडं आणि आपण इकडं मराठी वापरू शकतो। तसं याच्यामध्ये 20 प्रकारच्या लँग्वेज असतात, ते आपण निवडायचे असतात। कुठल्या माध्यम म्हणत नाही मी, बाकीचे जे तुमचे विषय निवडायचे ते, ठीक आहे। असो इथपर्यंत माहिती। दर्जा काय, तर ही केंद्रीय लेवलची आहे, ही राज्य लेवलची आहे आणि ही तर काय महाराष्ट्रामध्ये हे घेतल्यानंतरच ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असणारी आहे। आयबीपीएस पॅटर्नच्या माध्यमातून असणारी परीक्षा ही आता सध्या ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते। ह्या 2009 चा
जो शासन निर्णय जो असेल म्हणजे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवणारे जे आदर्श मार्गदर्शक आहेत त्यांना आदर्श बनवण्यासाठी ही पात्रता परीक्षा घेतली जाते आणि ती परीक्षा घेतल्याशिवाय नंतर आपल्याला ती परीक्षा द्यावीच लागते, कारण ही परीक्षा दिली आणि ती परीक्षा दिली तरच आपण शिक्षक होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर हे पात्रता क्षेत्र जे आहे हे म्हणजे केंद्रीय विद्यालय असेल, केंद्रशासित प्रदेश असेल व सर्व राज्यातील शाळा यासाठी ही परीक्षा आपण पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे. आणि ही जी टीईटी परीक्षा आहे ना, शिक्षक पात्रता परीक्षा ही फक्त राज्यातील शाळांसाठी आहे. त्याचबरोबर ही महाराष्ट्र राज्यात आपण पदासाठी जी आपली निवड होणार आहे, शिक्षक भरती आहे पदी आपण रुजू होणार आहे, त्यासाठी ती परीक्षा घेतली जाते. मला वाटतं एवढं सांगितल्यानंतर या परीक्षेबद्दलचं सांगितल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला या परीक्षा संदर्भातलं तिचं स्वरूप काय आहे ते तुम्हाला समजलं असावं अशी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे याच्याबद्दल आता जे बोलतोय ते सांगतो. हे आयोजन करणारे सीबीएसई आहे, आपले हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे. त्याचबरोबर ही जी परीक्षा आहे TIT ची ही IBPS पॅटर्न 2017 असेल 2023 मध्ये जी परीक्षा झाली तर ती IBPS पॅटर्न नुसार ऑनलाईन पद्धतीने होत आहे. ठीक आहे. तर आता इथं गुण किती आहे तर इथं 150 म्हणजे 150 गुण आहेत. त्यानंतर इथं पण 150 गुण आहेत. मी तर तुम्हाला सांगितलं हे ऑब्लिक आहे फक्त, म्हणजे हे केंद्राचं आहे आणि ही राज्याचं आहे. मग तुम्ही म्हणता सर ही परीक्षा दिली, ही नाही दिली, ही परीक्षा दिली, चालतंय. डायरेक्ट तुम्ही ही देऊन ही दिली आणि तरी पण तुम्ही शिक्षक होतात. ही नाही दिली, ही दिली आणि ही परीक्षा दिली, हे तर आपल्या राज्यातलं चालूच आहे, बरोबर. पण माहिती असावं, आपला गोंधळ म्हणजे संपून जावा. त्यानंतर माध्यम आता सांगितल्याप्रमाणे हिंदी आणि इंग्रजी. तर हिंदी आणि इंग्रजी आहेत ना हे माध्यम आहेत आपले, बरोबर ना. कुठले ह्या परीक्षेचे TITचे. आणि ही जी आहेत ना हे आपलं मराठी आणि इंग्रजी आहे. तसं पाहिलं तर इथं 20 प्रकारच्या भाषा ज्या आहेत ना, 20 प्रकारच्या भाषेचं आपण परत नंतर ते घेऊ शकतात कुठले लँग्वेजचे विषय घेताना. ठीक आहे. आणि ही परीक्षा तर आपली मराठी किंवा इंग्रजी मध्ये येते. ठीक. त्यानंतर वेळ जो असतो ह्या 150 मिनिटाचा वेळ असतो, म्हणजे प्रति मिनिट एक प्रश्न असं आपण तिथं समजून घेऊ शकतो. इथंही देखील त्याच पद्धतीने आहे, वेळ त्याच पद्धतीने सेम आहे. मात्र इकडली जी परीक्षा असते परीक्षा ऑनलाईन असते, वेळ खूप लागतो, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये मिनिट मात्र म्हणजे वेळ मात्र कमी दिलाय, फक्त 2 तास आणि 200 प्रश्न असणार आहेत. इथं 150 प्रश्न, इथे किती प्रश्न येतोय 200 प्रश्न आहेत, समजत असेल आपल्याला. त्यानंतर ही जी परीक्षा आहे ना ही अगोदर ऑनलाईन होत होती, पण आता काय झाली नाही ही ऑफलाईन झालेली आहे, बरोबर ना. आता या परीक्षेचा गोंधळ काय तर ही अगोदर म्हटलं होतं की ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, IBPS पॅटर्न नुसार होणार आहे, परंतु तसं झालं नाही. परत एक परिपत्रक आलं आणि ही परीक्षा कशी होणार आहे रे, ही ऑफलाईनच होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ही परीक्षा तर ऑनलाईनच असते, IBPS पॅटर्न नुसार असते. ह्या पण परीक्षेचं तुम्हाला स्वरूप कळलं असेल. आता ही जी CTT परीक्षा आहे, ही जी पात्रता परीक्षा आहे किंवा TET पात्रता परीक्षा आहे, नेमकं याच्यामध्ये क्वालिफाईंग असतं. म्हणजे या परीक्षेचं मेरिट कुठं लागलं जात नाही, तर या परीक्षेमध्ये आपल्याला पात्र व्हावं लागतं. आणि पात्र होण्यासाठी 150 पैकी 60% म्हणजे ओपनला 60% म्हणजे 90 मार्क आपल्याला काय करावं लागतात रे, मिळले पाहिजेत. आणि जे रिझर्व आहेत म्हणजे कास्ट मध्ये असतील तर त्यांना काय रे 55% म्हणजे 82.5 म्हणजे 83 मार्क आपल्याला तेवढे मार्क मिळले की आपण ती परीक्षा पास होत असतो. त्याच पद्धतीने सेम ॲज इट इज इथं पण त्याच गोष्टी आहेत. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही एकदा परीक्षा पास झालं तर नंतर मात्र आयुष्यात कधीच परीक्षा द्यायची नाही, ही संकल्पना तुम्ही समजून घ्या. कुठली CTT असेल किंवा TET असेल, ह्या एकदाच परीक्षा द्यायच्या. एकदा द्यायच्यात म्हणजे तुम्ही परीक्षा देऊ शकतात नंतर किती वेळेस, पण एकदा पास झाल्यानंतर द्यायची गरज नाही, हे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला द्यायचीच असेल तर देऊ शकतात, पण परत एकदा ही परीक्षा पास झाली की मात्र तुमची नोकरी जी आहे ह्या TIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये आपली नोकरी धरलेली आहे. ह्या इथं लिहिलंच ही पात्रता परीक्षा नसून एक प्रकारची स्पर्धा परीक्षा आहे आणि गुणवत्ता यादीच्या मार्फत जास्तीत जास्त गुण असणारी ही परीक्षा आहे आणि विद्यार्थी शिक्षक पदी निवडले जातात या परीक्षेच्या माध्यमातून. ही फक्त पात्रता परीक्षा आहे आणि निवड फक्त आपली कुठे होणार आहे, स्पर्धा परीक्षा मेरिट नुसार जी लिस्ट आहे त्या पद्धतीने आपलं काय होणार आहे रे, माहिती होणार आहे. तर अशा पद्धतीचे हे सगळं तुम्हाला मी स्वरूप सांगितलं. बऱ्याच जणांना याच्यामध्ये गोंधळ होता आणि हा गोंधळ एकदाचा कायमचा मिटला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपला कायमचा गोंधळ मिटवण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठीक आहे. आता हे सगळं झालं सर, आम्हाला सिलेबस समजला, कुठली परीक्षा कशी द्यायची काय ते सगळं. सिलेबसचा व्हिडिओ जो आहे ना तो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल किंवा श्री
अकॅडमी माळी सर नावाचं चॅनल, युट्यूब चॅनल मोकळ्या मनाने एकदा काय करायचं रे, सबस्क्राईब करून घ्यायचं. म्हणजे शिक्षक भरतीची जी सगळी माहिती आहे ती आपोआप तुम्हाला काय रे तिथं व्हिडिओ तुम्हाला येथील डिस्प्ले होतील. ठीक आहे. आता सगळे परीक्षेचा स्वरूप आपल्याला समजलंय. यानंतर सगळ्यात महत्वाची जो गोष्ट असते ते अभ्यासक्रम असतो. अभ्यासक्रम खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण बरेच विद्यार्थी दिशाहीन अभ्यास करतात आणि अभ्यासक्रम दिलेला कधी मिळत नाही. बरेच जणांना मोबाईल वापरता येतो, पण कधी कधी काही जणांपर्यंत ती पोहोचत देखील नाही की कुठला अभ्यास आहे किंवा नेटवरनं कसा गुगलवरून कसा सर्च करायचा, PDF कशी डाउनलोड करायचे, एवढं तर आपल्याला आलं पाहिजे. आणि अभ्यासक्रम एकदा माहिती झाला, मी आपल्या श्री अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला एकदम 4 कलर मध्ये सगळ्या सुटसुटीत आता जशी फाईल बनवल्यात त्या पद्धतीने तुम्हाला सगळे सिलेबसच्या PDF तुम्हाला 9403 कुठला नंबर आहे बघा, 9403 388 249 या नंबरवरती व्हॉट्सअपला काय करायचंय, फक्त हाय करायचं. काय करायचं? हाय करायचं. आणि हाय केल्यानंतर तुम्हाला डेमो लेक्चर किंवा सिलेबस वगैरे पाठवा किंवा कुठलीही माहिती मागा, तुम्ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही जे प्रश्न आहेत, तुमचे सगळे प्रश्न जे आहेत ना, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. त्या प्रश्नावरती, प्रत्येक प्रश्नावरती तुम्हाला माहिती मिळेल. तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर त्याच्याबद्दल आम्ही व्हिडिओ पण तयार करू आणि ते तुम्हाला सगळी माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ. तर पहिला मुद्दा काय कळला इथं, अभ्यासक्रम. अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कसा अभ्यास आहे, कुठले विषय किती मार्काला आहेत हे सगळं कळलं पाहिजे. त्यानंतर अभ्यासक्रम कळल्यानंतर आपल्याला कुठली पुस्तकं वापरायची हे कळणं गरजेचं आहे. बघा, नोकरी कसं लागतं हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला कुठली परीक्षा द्यायची हे कळलं पाहिजे. त्यानंतर ती परीक्षा आपण क्वालिफिकेशन आपला आहे का नाही, त्या परीक्षेसाठी आपण त्या परीक्षेला बसू शकतो का नाही हे कळलं पाहिजे. हे कळल्यानंतर जागा निघणार असतात, पण ते पुढे असतं, तत्पूर्वी आपण त्याचा अभ्यासक्रम बघणं गरजेचं आहे. कुठली स्टेट बोर्डाची पुस्तकं पण बघणं गरजेचं आहे. स्टेट बोर्डाची पुस्तकं खूप महत्वाची असतात, ती प्रमाणित असतात, ती आपल्याला असणं म्हणजे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो ना, तर त्याच्याकडे 1ली ते 12वीची तर किमान पाहिजेत. आता 1ली ते 5वी पर्यंतची नाही घेतली चालते, पण शिक्षक भरतीसाठी आपल्याला लागतात परिसर अभ्यास वगैरे सगळी पुस्तकं, किंवा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने असल्यामुळे आपण 1ली ते 12वी हा शब्द वापरतोय. ठीक आहे. तर अभ्यासक्रम तुम्हाला मिळाला किंवा मिळून जाईल. त्यानंतर स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत आपली, म्हणजे तुम्ही TET परीक्षा 1 देत असाल तर तुमचे 1ली ते 5वी, त्यानंतर TET पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी इथपर्यंत आपल्याला ही पुस्तकं महत्वाची आहेत. परंतु आपण 12वी पर्यंत पुस्तक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. हा शब्द नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता बघा, अभ्यासक्रम मिळाला, स्टेट बोर्डाची पुस्तकं येतं, ह्या 2 परीक्षेचे TET पेपर. हा, तुम्ही म्हणता सर CTET बद्दलचे काही सांगितलं नाही, तर CTET बद्दलचा तुम्हाला त्याचा डिटेल्स मध्ये सिलेबस, त्याची कुठली संदर्भ साहित्य म्हणजे कुठले पुस्तक वापरायचे आणि कसा अभ्यास करायचा याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. काळजी करायची गरज नाही. आता TETचा जो अभ्यास आहे तो नेमका कसा स्टार्टिंग करायचं बघा. तुम्ही पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं की ही परीक्षा कशी आहे, तिचं स्वरूप बघितलं. त्यानंतर संदर्भ साहित्याबद्दलचं थोडं बोललो, आणखी डिटेल्स मध्ये बुक लिस्ट बद्दल तर तुम्हाला मी बोलणार आहे. आता अभ्यास सुरू करायचा आहे, पुस्तकं सगळे समोर येतं. एखादं पुस्तक घेऊन तुम्ही पाठांतर करणार का रे? नाही. तर सगळ्यात महत्वाची रट्टा अजिबात मारायचा नाही. रट्टा मारणं चुकीचं आहे. संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्ट संकल्पना आपल्याला बेसिक टॉन सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत. आणि म्हणून पहिला मुद्दा मी इथं आवर्जून घेतलाय की रट्टा मारायचा नाही. त्यानंतर अजून एक 2-3 मुद्दे आहेत बघा इथले. हे मुद्दे की आता स्टेट बोर्डाबरोबर सांगितलं होतं की मार्केट मधली जी पुस्तकं आहेत ना, कुठले पहिल्यांदा आपण जे डिप्लोमा समजा DED केलेलं आहे, BEd केलेलं आहे, तीही पुस्तकं आपल्याकडे असणं गरजेचं. म्हणजे मी काय सांगतोय, संदर्भ साहित्य कसं गोळा करायचे ते अगोदर सांगतो तुम्हाला. तर डिप्लोमाचे जे बुक्स असतील तुमचे, म्हणजे प्रथम वर्षाचे, द्वितीय वर्षाचे, DEDचे, BEdचे जे काय असतील ते तुमचे, त्याचबरोबर मार्केटमधले दर्जेदार पुस्तकं कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी आपल्याला काय करायचं रे, प्रश्न सोडून बघायचे. तर तत्पूर्वी तुम्हाला हे 2 मुद्दे महत्वाचे होते ते सांगितले. आता सुरुवातीला काय करायचे, अभ्यास कसा करायचा हे आपलं हेडिंग घ्यायचं, बरोबर ना. अभ्यास कसा करायचा, अभ्यास कशी सुरुवात करायची. पहिला मुद्दा, सिलेबस 4 ते 5 वेळेस वाचायचा, कमीत कमी 4 ते 5 वेळेस वाचायचा. दुसरा मुद्दा, अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस झाल्यानंतर आपल्याकडे जी बुक लिस्ट आहे
बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर पहिल्यांदा आपण परीक्षा द्यायला चाललेला असतील, नवीन विद्यार्थी असतील, नवीन विद्यार्थ्याला अनुभव नसेल तर त्यांनी सुरुवात करत असताना घेतलेली पुस्तकं अजिबात अगोदर लगेच वाचायची नाही. तुम्ही म्हणता सर पुस्तकं पण घ्या म्हणताय आणि वाचू पण नका म्हणतात, तर का तर नेमकं आपल्याला आपल्या पुढे काहीतरी आरसा पाहिजे, नेमकं आपल्याला कळलं पाहिजे की कशा पद्धतीने मी अभ्यासाला स्टार्ट करू, बरोबर ना. आणि म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं की सुरुवातीला मागील प्रश्नपत्रिका किती वेळेस रे, कमीत कमी 2 वेळेस, कमीत कमी 2 वेळेस, जास्तीत जास्त 3-4 वेळेस तुमचं जसं तुमचं हार्डवर्क करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळेचे सगळे प्रश्नपत्रिका ह्या मिळवायच्या. एक ओरिजिनल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता गुगलच्या माध्यमातून, किंवा तुम्ही काय करू शकता तर याचे प्रश्नपत्रिकेचे प्रश्नसंच आहेत ते मी तुम्हाला खाली दिलेले आहेत, कुठले प्रश्नसंच घ्यायचे, कुठल्या पब्लिकेशनचे घ्यायचे, हे प्रश्नसंच पण तुम्हाला ऍज इट इज भेटतात, विथ एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या खाली मिळणार आहे, म्हणून त्याची चिंता करू नका. पण पहिल्यांदा स्टार्टिंग करत असताना काय करायचं, अभ्यासक्रम 4-5 वेळेस वाचायचा, 2 वेळेस प्रश्नपत्रिका, नेमकं मागील झालेले जे शिक्षक आहेत, जे आदर्श शिक्षक आहेत त्यांची निवड का झाली आणि त्यांनी कुठले प्रश्न सोडवले होते हे आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून 2 वेळेस कमीत कमी काय करायचं आपल्याला, हे प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची. आता प्रश्नपत्रिका वाचल्याने काय होतं रे, तर प्रश्नपत्रिका वाचल्याने नेमकं पण येतं. प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर तुम्ही जो पुस्तकाचा आपल्याला एकावरती एक डिग लावलेला आहे त्या सगळंच वाचून आपल्याला टीईटी परीक्षा आणि तेवढं वाचणं होतं का रे, नाही होत. म्हणजे काय वाचायचं त्याच्यापेक्षा काही नाही वाचायचं हे ज्याला समजतं ना, तो जी थापी लागलेली ना आपली ती थापी कमी होत असते. म्हणजे अभ्यासक्रम आपल्याला कळतो आणि मग हे जे पॉइंट बघितले त्या पॉइंट हे 2 वेळेस प्रश्नपत्रिका वाचल्या ना तर आपण अनुक्रमणिका पुस्तकाचे बघितले की कुठल्या घटकाला जास्त वेटेज दिले त्याला आपण थोडंसं डॉट वगैरे करू शकतो किंवा त्याला राईट क्लिक करू शकतो, म्हणजे आपल्याला कळतं की नेमकं कुठला अभ्यास आहे आणि कुठला अभ्यासक्रम वाचायचा आहे, कुठला वाचायचा नाही. आणि मग तुम्हाला जो लागला डिग आहे तो आपला कमी होतो, कमी प्रमाणात आपल्याला म्हणजे मटेरियल वाचावं लागतं आणि अधिकचे मार्क जास्त मिळत असतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला हे सगळं सांगितलं, बोललो, हे केलं, बुक्स आणा म्हणलं, हे आणा ते आणा म्हटलं, पण कुठल्या विषयाचे कुठले बुक्स हेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे सगळी जी बुक लिस्ट आहे ही बुक लिस्ट कुठली कुठली घ्यायची ते सांगतो. मग पहिल्यांदा अभ्यासक्रम माझ्याकडून घ्या, पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा काय सांगितला की क्वेश्चन पेपर पाहिजेत तुम्हाला, समजा नाही डाउनलोड करता आलं, एक बी पब्लिकेशनचं मार्केटमध्ये, तसं विद्याभारतीचं आहे, तसं के सागरचं आहे, परंतु बी पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे त्याच्यात प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण त्या प्रश्नाच्या खालीच दिलेलं आहे. तर अभ्यास करताना जे तळागाळातलं विद्यार्थी नवीन सुरुवात करत आहे त्याला सुद्धा हे प्रश्न आपल्याला काय रे त्याचे एक्सप्लेनेशन असल्यामुळं त्याला ते सोपं जाणार आहे. आणि मग पेपर 1 आणि 2 हे दोन्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर हे पुस्तक तुम्ही अवश्य घ्या. मी काय त्या कुठल्या पुस्तकाची किंवा कुठल्या पब्लिकेशनची जाहिरात करत नाही, फक्त माझ्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कसा अभ्यास होईल हे बघण्याचा माझा दृष्टिकोन आहे. आता दुसरा मुद्दा हे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र जे आहे पेडागॉजी, तर याच्यामध्ये आपण कुठली पुस्तक वापरायला पाहिजे, तर एकदम सगळ्यात दर्जेदार बालमानसशास्त्राचं पुस्तक, त्याच्याबरोबर अध्यापन शास्त्र आणि अभियोग्यता म्हणजे शिक्षक अभियोग्यता हे सगळं इन्क्लूड करून म्हणजे ते याचं एकदम दर्जेदार पुस्तक आतापर्यंत मार्केटमधलं ते पुस्तक घ्या, किंवा फडके प्रकाशनचं घ्या, किंवा आपले सुराशे सर आहेत माझे मित्र आहेत चांगले, त्यांचंही पुस्तक खूप छान दर्जेदार आहे आणि सोप्या पद्धतीने मांडणे, आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऍड केलेले आहेत. बरोबर ना. तर एक विषयाची तुम्हाला पुस्तक कुठली घ्यायची कळलं, बरोबर ना. बऱ्याच जणांचे फोन येतात सर पुस्तक कुठलं घेऊ, प्रत्येकाचं एक मेसेज, त्यांनी चाट करायचं, मी चाट करायचं, त्याच्यात वेळ जाण्यापेक्षा म्हटलं एक व्हिडिओ काढा आणि तुमच्याकडे देऊन टाकावं, तुम्ही ते त्या चांगल्या पद्धतीने करता. मराठी व्याकरण राजांना मी मराठी व्याकरण शिकवतो, बेसिक टॉडॉन्स तुम्हाला शिकवतोय, त्याच्यामध्ये आपल्या दर्जेदार नोट्स पण तुम्हाला मिळतील, एकदम बेसिक पासून नोट्स असतील, सगळा सिलेबस डिटेल्स मध्ये शिकवला असेल. परंतु एक डोक्यात लक्षात ठेवायचे की पुन्हा एकदा आपण PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ह्या गोष्टीला विसरायचं नाही. आणि तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल तर मागचे झालेले सगळे प्रश्न आहेत ना सगळे कुळून प्या. जेवढ्या वेळेस तुम्ही प्रश्न वाचताल, उत्तर भले नाही सापडू द्या तुम्हाला, पण प्रश्न जेवढे वाचताल ना, प्रश्न वाचल्याशिवाय तुम्ही उत्तराकडे जाणार नाहीत. पण प्रश्नांची संख्या किती वेळेस तुम्ही रिपीट वाचताल ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं एक पुस्तक आहे, तेही तुम्ही याला जोड म्हणून घेऊ शकता, किंवा दोन्हीपैकी एक तुमच्या ऍज विश. तुम्ही जर माझी बॅच जॉईन केलेली असेल तर तुम्हाला हे नोट्स आणि ते दोन्ही फायदेशीर ठरेल, कारण दोन्हीचं काय रे समन्वय साधन, आणि तेही तुम्ही घेऊ शकतात. आणि तसं पाहिलं तर बाकीचे जे ऑल इन वनची जे पुस्तक असतात सगळ्या विषयाचं गाईड टाईप केलेले, त्याच्यात
तोडी माहिती दिलेली असते. हे सगळे पुस्तक वाचून काढायचे, जाऊ द्या होऊन द्या खर्च काय व्हायचा ते. इंग्रजी व्याकरणासाठी सुद्धा आपली हस्ताक्षरातली एकदम दर्जेदार नोट्स तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सुंदर अक्षरातली एकदम PYQ ला धरून असणारी अशी नोट्स तुम्हाला आपल्या ऑनलाईन बॅच तुम्ही ज्यावेळेस जॉईन करणार आहेत किंवा जॉईन केली असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते मिळून जाईल. त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे सरांचं पण दर्जेदार पुस्तक आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात त्यांचीच पुस्तकं तुम्ही वाचत आलेला आहात आणि त्या पुस्तकात सुद्धा मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मांडणी केलेली आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे सगळे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर परिसर अभ्यास तर तुम्ही 3री ते 5वी पर्यंत स्टेट बोर्डाची जी बुक्स असतात ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये सोपे साध्या त्या विद्यार्थ्यांची मानसिकता बघून हे केले असेल, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न काढलेले असतात. पण हे सुद्धा बघत असताना त्याचीही PYQ आपल्याला बघणं गरजेचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील प्रश्नपत्रिका ह्याचा अर्थ आहे, तुम्ही समजून घ्या. PYQ नेमकं काय म्हणते मास्तर हे कळलं पाहिजे नेमकं, ठीक आहे. त्याचबरोबर सामाजिक शास्त्र जे आहे त्याची देखील आपली स्टेट बोर्डाची पुस्तकं जी आहेत म्हणजे 6वी ते 8वीची पुस्तकं असतील. त्याचबरोबर के सागरचं जे दर्जेदार पुस्तक आहे तेही वाचून घ्या. त्याचबरोबर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे पॉईंट आहेत मागील प्रश्नपत्रिकेतले, तुम्ही प्रश्नपत्रिका वाचत कशासाठी म्हणलो, याच्यासाठी म्हणलो की मागचे पॉईंट वाचायचे. आता एकनाथ पाटलांचं पुस्तक सगळ्यात भारी आहे म्हणजे सामान्यांसाठी, पण सगळं वाचायचं का नाही. ठोकळ्याने ठोकळा वाचलं तर ठोकळा होऊन जाईल, एवढं ठोकळा वाचू शकत नाही. म्हणून आपल्याला परीक्षेला काय करायचंय तर मोजकं घ्यायचंय आणि ते पॉईंट आणि तो पॉईंट होऊन तो पॉईंट घ्यायचा आणि तो वाचायचा, म्हणजे आपली एक नोट्स तयार होणार. त्याला हायलाइट करा, लिहा, तुमच्या पद्धतीने काय करू शकता. गणित बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे गणित अवघड जातो विषय, कॅल्क्युलेशन जमत नाही. राजांना तुम्हाला गणित जमलंच पाहिजे. गणित जमलं पाहिजे. गणित जमलं तर बुद्धिमत्ता जमेल. बुद्धिमत्ता आणि दोन्हीचा जरा जवळचा संबंध आहे. आणि तुम्हाला शिक्षक भरतीला, टेटला, अभियोग्यता चाचणीला जास्त प्रमाणात 80 प्रश्न बुद्धिमत्तेवरती असतात, तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून गणित बुद्धिमत्तेला तुम्हाला स्किप करून अजिबात जमणार नाही आणि तुमचा पेपरही देखील निघणार नाही. म्हणून मग ह्याची सुरुवात तुम्हाला जमत नसेल तर 5वी स्कॉलरशिप आहे, 8वी स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, NMS आहे, मंथन, हे सगळे प्रश्न सोप्यापासून करत करत चला. एक दिवशी तुमच्या कष्टाला यश येणार म्हणले की येणार. आणि गणित कुठल्या पद्धतीचे विचारले जातात, PYQ बघा म्हणजे मागील प्रश्नपत्रिका बघा. इथं पंढरीनाथ राणेंचं एक पुस्तक दर्जेदार आहे. 5वीला पण पुस्तक आहे त्यांचं, पण जे मोठं स्पर्धा परीक्षेसाठी आहे तेही पुस्तक सोडा. महाले सरांचं पुस्तक आहे कोकिळा प्रकाशनचं. ही पुस्तकं तुम्हाला एवढ्यावर भागत नसतं राजांना. जसा जसा तुमचा अभ्यास, तुम्ही म्हणता नाही बाकीच्या नोकरी लागतात आम्ही कसं काय लागत नाही, तुम्ही एकच पुस्तक घेऊन कुठं कोपऱ्यात ते बी अर्ध 10-5 पानं वाचतात आणि मग तुमचा अभ्यास नाही झाला तर निश्चितपणे आपल्याला यश मिळणार नाही. यश मिळण्यासाठी कष्ट करावंच लागणार आहे आणि ते कष्ट आपल्याला सोप्यापासून अवघडापर्यंत जायचं. एखादा विषय जमत नसेल तर सोप्या विषयापासून सुरुवात करा. निश्चितपणे एक विषय तुमचा केल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल. परत ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे BSc वगैरे असेल त्या पद्धतीने त्यांना सामाजिक शास्त्र नसेल आणि मग परत इकडे आपण काय करतो रे तर विज्ञान आणि गणित, त्यांचे हे 2 पॉईंट आहेत. तर त्यांना 60 मार्काला जे सिलेबस आहे तर आपल्याला ते पण आपण स्टेट बोर्डापासून सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर के सागर सरांचं पुस्तक घ्या, PYQ चे पॉईंट बघा आणि सगळ्यात महत्वाचं जे चांगलं दर्जेदार पुस्तक महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आता चालतं ते पुस्तक आहे सचिन बसके सरांचं. त्यातले मोजके पॉईंट म्हणतोय. पुस्तक खूप छान आहे म्हणून सगळंच पुस्तक वाचत बसलात तर सगळे विषय बाजूला राहायचे, निश्चित विज्ञानात तुम्ही काहीतरी नवीनच प्रयोग करून टाकता. म्हणून त्यातले मोजके पॉईंट आहेत ते पॉईंट घ्यायचे. आणि सगळ्यांसाठी हे सांगतो, हे D.Ed B.Ed ची जी बुक्स आहेत तुमचे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, हे सगळे बुक जे आहेत हे सगळे बुक तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. पण मी पुन्हा एकदा तेच बोलतोय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ना त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला राजांनो आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी जे तुम्हाला हे सांगतोय हेच नाही तर आपली एक दर्जेदार बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता तुमच्या माहितीचं मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास B.Ed आणि D.Ed साठी विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली होती. कारण B.Ed ची आणि D.Ed च्या जागा निघत नव्हत्या. 2010 परत 17 आणि परत 23 अशा पद्धतीने कमी प्रमाणात जागा निघल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि आता जागा निघल्यानंतर बरेच विद्यार्थी, पण जुने विद्यार्थी बरेच ह्याच्यामध्ये ऍड आहेत आणि गॅप पडलेला आहे. आणि म्हणून ते विद्यार्थी काही गृहिणी असतील, काय एखाद्या शाळेवरती जात असतील तात्पुरतं, किंवा एखादा छोटे मोठे व्यवसाय असतील,
मुलं सुद्धा म्हणजे पुरुष देखील सुद्धा एखाद्या जॉब करत असतील, पण त्यांची इच्छा असेल की त्यांच्या समोर पहिली ते जोपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेले तोपर्यंत एक आदर्श मार्गदर्शक किंवा मार्गदर्शिका असेल समोर, आणि आपली सुद्धा इच्छा असते की आपण कुठेतरी एक आदर्श शिक्षक बनावा, आणि ते शिक्षक बनण्यासाठी या सगळ्या दैनंदिन जीवनामधनं जर वेळ भेटत नसेल तर आपल्या श्री अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला श्री अकॅडमी माळी सर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. श्री अकॅडमी माळी सर असं इथं समोर लिहितो. हे प्ले स्टोअरला जायचं आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला बॅच आहे, आपली टीईटीची बॅच आहे, टेटची बॅच आहे, आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये कॉम्बो बॅच आहे. ह्या बॅचला तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथं असणारे डेमो बघा, किंवा तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये डेमो पाहता येत नसतील तर 940388 आणि 249 या नंबरला व्हॉट्सअप वरती हाय करून तुम्ही सिलेबस असेल, डेमो असेल, तुमची अडचण असेल, जेही काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही निसंकोचपणे मोकळ्या मनाने काय करू शकतात रे, तर ह्या नंबरवरती हाय करून तुमचे प्रश्न विचारू शकतात. आता नुकतीच भरती निघली, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये टीईटी परीक्षा होणार आहे, त्यानंतर टेटची परीक्षा डिसेंबर जानेवारी मध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सीटीटीची ही 7 जुलैला होणार आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या परीक्षांना तन मन धनाने जर मन लावून अभ्यास केला, एक 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही चांगला दर्जेदार अभ्यास करू शकतात आणि ती परीक्षा क्वालिफाय होऊ शकतात. आणि टेटची जी परीक्षा आहे ते टेटच्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये कसलीही शिक्षक भरती बद्दलची जी अडचण असेल ती तुम्ही या युट्यूबच्या माध्यमातून किंवा या नंबरच्या माध्यमातून करा. पण आता जाता जाता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे सगळं तुम्हाला आटास आहे ते तुम्हाला सांगण्याचा आटास, पुढे तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजेत ते फक्त एका कमेंट्स बॉक्स मध्ये टाका की त्या पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या ज्या डोक्यामध्ये येणाऱ्या अडचणीत त्याच्यावरती आपण निश्चितपणे व्हिडिओ बनवणार. आणि श्री अकॅडमी माळी सर हे नावाचं जे युट्यूब चॅनल आहे, असं मोकळ्या मनाने काय करायचंय रे, त्याला सबस्क्राईब करायचंय आणि शेअर देखील करायचंय आणि लाईक पण करायचंय. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शिक्षक भरती झाल्याशिवाय राहणार नाहीत ही माझी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.